असं नको समजू तू की मनोज जरांगेवर कोणत्या ना कोणत्या नेत्यावर भुकून 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 तुझं भागन. तुझं एवढ्यावर नाही भागणार. काही म्हण तीस तुला गलिच्छ गलिच्छ शिव्या आणि एकदम खालच्या लेवलच्या अगदी असं सांगायसारख्या सुद्धा नाहीत. अगं तू इतकं गलिच्छ बोलतीस ना, तुझ्या इतकं गलिच्छ कोणता गडी माणूस सुद्धा बोलत नाही. अशा नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असता. आणि मी पण साईबाबाच्या कृपाने एकदम मस्त मजेत आहे. ही आमची दीपालीबाई आलेली आहे शाळेतून आत्ताच. मी पण ड्युटीवरून आलेले आहे आत्ताच. ती धुईन कपडे, मी बनवीन रील. कसे तुझे व्हिडिओ येतं मनोज दादांवर तर पता नाही काय काय. मनोज दादाने तुझं नाव सुद्धा कधीसुद्धा घेतलेलं नाही. मनोज दादाने तुझं नाव कधीच घेतलेलं नाही. पण तू इतक्या लेवलला, खालच्या लेवलला बोललेलीस ना तू गलिच्छ एकदम. असं म्हणजे काय सांगू तुला, सांगू सुद्धा शकत नाही माणूस तोंडाने. तू इतकं गलिच्छ बोललेलीस त्यांना. आणि परत म्हणतीस मायावर हे जरांगेचे कुत्रे भुकत होते. अगं जरांगेचे कुत्रे मग ते काय वर घेऊन भुकत होते? तू कुत्री आधी भुकत होतीस ना, बरोबर का नाही? आणि तू काय करणार? तुला तेवढं करणं भाग आहे. पण माणूस दुसऱ्यावर भुकून कधी मोठं होत नाही बरं का, हे कधी बी लक्षात ठेव. लोक दुसऱ्यावर भुकून भुकून कधीच मोठं होत नाही. दादा दुसऱ्यावर भुकून कधीच मोठं होत नसतंय माणूस. स्वतःचं काहीतरी कर्तृत्व लागतं. लोक आता भुकतीस तर तुझ्याकडं बघते, तुझं भुकणं बंद झालं की तुझ्याकडं बघायचं बंद करतील लोक. त्याच्यामुळं तुझं काहीतरी टॅलेंट आण, असं काहीतरी टॅलेंट दाखव तुझं, जेणेकरून तुझ्याकडं लोक बघतील. कळलं का? आज तुझ्या एवढ्यावर नाहीच भागणार आहे. मला काय म्हटलं, एक जण मला म्हटलं संगीता वानखेडे म्हणे दादाचं नाव घ्यायचं बंद का बरं करत नसत. तर मी त्याला म्हटलं ती जर भुकणं बंद केलं की हिच्याकडं लक्ष देणं बंद करतात लोक, तिचे यूज कमी होतात. मग त्याच्यामुळं मग ती भुकत राहती कशाहून ना कशाहून. खरंच हे सोशल मीडिया एक लई चांगलं माध्यम आहे की कोणाला कोणावर भुकायचं असलं सोशल मीडियावर घरात बसून भुका, बरोबर दिसतं सर्वांना. चांगलं केलं आहे इंटरनेट सेवा. घरोघर मोबाईल आहे सर्वांच्या हातात, हे खरंच चांगलं माध्यम आहे. आणि वानखेडेसारख्या बाईला तर चांगलंच आहे. भुबू भुबू आतून घराची कडी लावून घ्यायची बरं का. ह्याच्यावर भुबू, त्याच्यावर भुबू, त्याच्यावर भुबू. म्हणजे प्रत्येक नेत्यांचे कुणी ना कुणी चाहते असतातच. मग ते धावून येतातच. मग परत त्यांच्यावर भुबू भुबू करत बसायचं. मग यूज बी वाढतात. भले ते निशिव्या का देणार, पण हिचे तर यूज वाढतात, सबस्क्रायबर वाढतात. तिला वाटायला एक लाख सबस्क्रायबर झालीत माझे. अगं 10 मिलियनवाले बी इतक्या उड्या मारत नसतील तितक्या तू उड्या मारतीस. आणि तुला लोक बघतात ना, तुला माहिती तू हे नेत्यावर, मोठ्या मोठ्या नेत्यावर ह्याच्यावर बघतीस ना, ही कसं काय बघती म्हणून लोक बघतात. नाही तर म्हणजे असं ह्याच्यामुळं तू चाहतीस सर्वांची, त्याच्यामुळं लोक काहीच बघत नाहीत तुझ्याकडं. असं आहे बघ. कळलं का? कशामुळं लोक बघतात तुझ्याकडं? लईच तू प्रेमळ आहेस आणि लईच घोसाची घोस आहेत का? 5 मोठे मोठे 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 खरंच खूपच फळं लागलेत बरं का. 19 20 पेरू खरंच भरपूर लागले ते 23 आमच्या झाडाला. 24 25